हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सी प्रोग्रामिंगच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सीच्या काही बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट आहेत त्या स्टडी केल्या होत्या. तर सेकंड लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन ऑफ अल्गोरिदम अँड फ्लोचा स्टडी करणार आहोत. अल्गोरिदम. व्हॉट इज अन अल्गोरिदम? The algorithm is a sequence of instructions designed in a such way that if the instructions are executed in a specific sequence, the desired result will be obtained. तर अल्गोरिदम म्हणजे काय? तर इन्स्ट्रक्शनचा जो सिक्वेन्स आहे त्यालाच आपण अल्गोरिदम असं म्हणतो. त्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात प्रोग्रामसाठी, आपण जे काही इन्स्ट्रक्शन्स लिहितो त्या इन्स्ट्रक्शन सिक्वेन्शियली एक्झिक्यूट व्हायला लागतात. त्याच वेळेस आपल्याला डिझायर आउटपुट मिळतं. एक्झाम्पल ऑफ अल्गोरिदम. Algorithm to calculate area of rectangle. Step first, start. Step second, read length in L, breadth in B. आता रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ यासाठी दोन व्हेरिएबल लागणार आहेत, L आणि B. स्टेप 3, कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल इन A. A इज इक्वल्स टू L इंटू B. स्टेप 3 मध्ये रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट होणार. देन स्टेप 4, प्रिंट एरिया यूजिंग ए. आणि स्टेप 4 मध्ये रेक्टँगलचा एरिया प्रिंट होणार आणि तो कशामध्ये स्टोअर होणार? ए मध्ये. आणि स्टेप 5 मध्ये एक्झिक्युशन स्टॉप होणार. नेक्स्ट, फ्लो चार्ट. अ फ्लो चार्ट इज अ टाइप ऑफ डायग्राम दॅट रिप्रेझेंट्स अन अल्गोरिदम, वर्कफ्लो और प्रोसेस. फ्लो चार्ट हा आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतो. म्हणजे आता बघा, हा जो अल्गोरिदम आहे कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगलसाठीचा जो अल्गोरिदम आहे तोच अल्गोरिदम आपण फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. त्यासाठी आपल्याला फ्लोचार्टिंग सिम्बॉल्स लागतात. आता इथे बघा, हा जो सिम्बॉल आहे तो टर्मिनलसाठी म्हणजे स्टार्ट आणि स्टॉपसाठी यूज केला जातो. हा सेकंड सिम्बॉल आहे तो इनपुट किंवा आउटपुट राईट करण्यासाठी लिहिला जातो. देन प्रोसेससाठी दिस सिम्बॉल. देन फ्लो लाईन, डिसिजन, कनेक्टर, प्रीडिफाईन असे बरेच सिम्बॉल्स असतात की जे फ्लोचार्ट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला लागतात. आता हा जो डिसिजनसाठी जो सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये आपण कंडिशन्स वगैरे राईट करण्यासाठी यूज करतो. टाइप्स ऑफ फ्लोचार्ट. फ्लोचार्टचे 3 टाइप्स आहेत: डिसिजन मेकिंग फ्लोचार्ट, सिक्वेन्शियल फ्लोचार्ट अँड लूपिंग फ्लोचार्ट. Decision making flowchart. Decision making flowchart contain comparison of two value. If the comparison is true, one block is executed, otherwise another block is executed. डिसिजन मेकिंग मध्ये काय होतं तर दोन व्हॅल्यूचं कंपॅरिझन केलं जातं. सपोज ते कंपॅरिझन जर ट्रू असेल तर वन ब्लॉक एक्झिक्यूट होणार, अदरवाईज अनदर ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके. देन आता इथे आपण काही कंपॅरिझन ऑपरेटर्स बघूयात. आता सी प्रोग्रामिंगमध्ये बरेच ऑपरेटर्स यूज केले जातात की अरिथमॅटिक ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर असे बरेच ऑपरेटर्स यूज केले जातात. आता इथे आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स बघूयात. ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू अँड नॉट इक्वल टू. डिसिजन मेकिंग इज परफॉर्म इन 5 ways: सिम्पल इफ एल्स, एल्स इफ, नेस्टेड इफ अँड स्विच. आता आपण वन बाय वन डिस्कस करूयात. फर्स्ट इज सिम्पल इफ. हियर द स्टेटमेंट आर एक्झिक्युटेड ओनली द कंडिशन इज ट्रू. सिम्पल इफ मध्ये काय होतं तर कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. आता इथे एक्झाम्पल बघूयात. रीड अ नंबर अँड कॅल्क्युलेट स्क्वेअर इफ नंबर इज पॉझिटिव्ह. आता इथे एक नंबर रीड करणार आहोत आपण आणि त्याचं स्क्वेअर करणार. जर तो नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्या नंबरचा स्क्वेअर होणार. आता इथे बघा, अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट तुम्हाला ॲट अ टाइम डिस्प्ले होते. याचा अल्गोरिदम कसा येईल आता बघा. स्टेप फर्स्ट, स्टार्ट. स्टेप 2, रीड अ नंबर इन एन. इथे एन हे व्हेरिएबल आपण घेतलं. स्टेप 3, इफ एन ग्रेटर दॅन 0 म्हणजे ते ही कंडिशन आली. कशासाठी कंडिशन यूज केली आपण? पॉझिटिव्ह, म्हणजे तो नंबर पॉझिटिव्ह आहे का नाही त्यासाठी आपण ही कंडिशन राईट केली आहे इथे. इफ एन ग्रेटर दॅन 0 देन कॅल्क्युलेट स्क्वेअर इन SQ. जर ही कंडिशन ट्रू असेल तर स्क्वेअर कॅल्क्युलेट होणार आणि तो प्रिंट होणार. कशामध्ये? SQ या व्हेरिएबलमध्ये. आता त्याचा फ्लोचार्ट कसा ड्रॉ केला आहे बघा. स्टार्ट आणि स्टॉपसाठी आपण हा सिम्बॉल यूज केला आहे. देन इनपुटसाठी रीड अ नंबर इन एन हे इनपुट झालं, मग त्या इनपुटसाठी आपण हा सिम्बॉल यूज केला आहे.
देन कंडिशन, कंडिशन काय आली, हा डिसिजन मेकिंगचा सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये आपण कंडिशन राईट केली आहे. एन ग्रेटर दॅन 0, जर नंबर ग्रेटर असेल, ही कंडिशन ट्रू असेल तर हे स्टेटमेंट ब्लॉक एक्झिक्यूट होणार. फॉर एक्झाम्पल 2 घेतला आपण, इथे नंबर 2 एंटर केला तर 2 ग्रेटर दॅन 0, कंडिशन ट्रू. देन कॅल्क्युलेट स्क्वेअर, म्हणजे 2 इंटू 2 4, स्क्वेअर काय प्रिंट झाला मग 4. ओके, आता इथे सपोज आपण -2 घेतलं, -2 ग्रेटर दॅन 0, कंडिशन फॉल्स. देन तो एक्झिक्युशनमधून बाहेर येणार. सेकंड आहे इफ एल्स. हिअर इफ द कंडिशन इज ट्रू देन द वन ब्लॉक इज एक्झिक्युटेड, अदरवाईज अनदर ब्लॉक इज एक्झिक्युटेड. कंडिशन जर ट्रू असेल तर वन ब्लॉक एक्झिक्यूट होणार, अदरवाईज अनदर ब्लॉक एक्झिक्यूट होणार. एक्झाम्पल, रीड अ नंबर, चेक पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. एक नंबर रीड करायचा आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे का नाही, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते चेक करायचं आहे. त्यासाठी अल्गोरिदम रीड अ नंबर इन एन. थर्ड स्टेपमध्ये काय येणार मग, कंडिशन काय येणार, पॉझिटिव्हसाठी एन ग्रेटर दॅन 0. ही जर कंडिशन ट्रू असेल तर वन ब्लॉक एक्झिक्यूट होणार, म्हणजे कोणता ब्लॉक आहे तो, प्रिंट पॉझिटिव्ह नंबर. ही कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट पॉझिटिव्ह नंबर, एल्स निगेटिव्ह नंबर. ओके, फ्लो चार्ट इथे बघा. आता कंडिशन काय दिले, एन ग्रेटर दॅन 0. फॉर एक्झाम्पल इथे मी 4 एंटर केला, 4 नंबर रीड केला, 4 ग्रेटर दॅन 0, कंडिशन ट्रू. देन प्रिंट पॉझिटिव्ह नंबर. ओके, आता सपोज मी इथे -4 लिहिलं, -4 ग्रेटर दॅन 0, देन कंडिशन फॉल्स. मग इथे काय प्रिंट होणार, निगेटिव्ह नंबर. ओके, थर्ड else if statement. Here multiple conditions are tested from top to bottom. When the true condition is encountered, corresponding statement block will be executed. If all the conditions are false, then else block will be executed. else if मध्ये काय होतं तर फर्स्ट कंडिशन फॉल्स झाली तर सेकंड कंडिशन टेस्ट होते, सेकंड कंडिशन फॉल्स झाली तर नेक्स्ट कंडिशन टेस्ट होते. ओके, आणि ह्या ऑल कंडिशन जर फॉल्स असतील तर मग एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. सपोज फर्स्ट कंडिशनच जर ट्रू झाली तर ओनली स्टेटमेंट ब्लॉक फर्स्ट एक्झिक्यूट होणार, कंडिशन सेकंड ट्रू झाली तर सेकंड ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके, एक्झाम्पल बघूयात आपण. रीड अ नंबर, चेक पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर 0. आता इथे अल्गोरिदम काय येणार मग, एक नंबर रीड केला पाहिजे, एन मध्ये तो नंबर रीड होणार. स्टेप 3, इफ एन ग्रेटर दॅन 0 देन प्रिंट पॉझिटिव्ह नंबर. ही कंडिशन जर ट्रू असेल तर काय प्रिंट होणार, पॉझिटिव्ह नंबर. एल्स इफ, आता अजून एक कंडिशन दिली आहे बघा इथे. एल्स इफसाठी अजून बऱ्याच अशा मल्टिपल कंडिशन आपण लिहू शकतो एल्स इफमध्ये. एल्स इफ एन लेस दॅन 0, आता ही कंडिशन कशासाठी आहे, निगेटिव्हसाठी. एन लेस दॅन 0 म्हणजे 0पेक्षा जर नंबर लेस असेल तर प्रिंट काय होणार, निगेटिव्ह नंबर. आणि जर ह्या दोन्ही पण कंडिशन जर फॉल्स असतील तर कोणतं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, 0, प्रिंट काय होणार, 0. इथे बघूयात, एक नंबर एंटर करूयात आपण. सपोज इथे नंबर रीड केला आपण 4 ग्रेटर दॅन 0, कंडिशन ट्रू, प्रिंट काय होणार, पॉझिटिव्ह नंबर. -1 रीड केला नंबर -1, देन -1 ग्रेटर दॅन 0, कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली त्यामुळे त्याने काय केलं, नेक्स्ट कंडिशन चेक केली. नेक्स्ट कंडिशन काय आहे, एन लेस दॅन 0. आता सपोज इथे आपण -1 लेस दॅन 0, कंडिशन काय असणार, कंडिशन ट्रू. मग कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट काय होणार, निगेटिव्ह नंबर. आता इथे 2 लेस दॅन 0, सपोज 2 नंबर एंटर केला, 2 लेस दॅन 0, कंडिशन फॉल्स, देन प्रिंट काय होणार, 0. नेस्टेड इफ. नेस्टेड इफमध्ये काय होतं, हिअर अ नेक्स्ट कंडिशन इज टेस्टेड ओनली व्हेन द प्रिव्हियस कंडिशन इज ट्रू. नेस्टेड इफमध्ये प्रिव्हियस कंडिशन जर ट्रू असेल तरच नेक्स्ट कंडिशन काय होते, टेस्ट केली जाते. आता इथे बघा, कंडिशन फर्स्ट जर ट्रू असेल तर नेक्स्ट कंडिशन टेस्ट होणार. कंडिशन 2 जर ट्रू असेल तर स्टेटमेंट ब्लॉक फर्स्ट एक्झिक्यूट होणार. कंडिशन 1च जर फॉल्स असेल तर मग स्टेटमेंट ब्लॉक 3 एक्झिक्यूट होणार. तर इथे बघा, इफ कंडिशन 1 ही जर कंडिशन ट्रू असेल तर नेक्स्ट कंडिशन ते टेस्ट होणार, ट्रू असेल तरच.
मग नेक्स्ट कंडिशन सेकंड जर ट्रू असेल तर स्टेटमेंट ब्लॉक फर्स्ट एक्झिक्यूट होणार. कंडिशन 2 जर फॉल्स असेल तर स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होणार. आता इथे बघा, जर इफ कंडिशन 1च जर फॉल्स असेल तर ते डायरेक्टली स्टेटमेंट 3 एक्झिक्यूट करणार. एक्झाम्पल, रीड अ नंबर, कॅल्क्युलेट स्क्वेअर इफ नंबर इज पॉझिटिव्ह अँड लेस दॅन 100. आता अल्गोरिदम बघूयात आपण. एक नंबर रीड केला एंडमध्ये. स्टेप 3, इफ n ग्रेटर दॅन 0 देन इफ n लेस दॅन 100 देन कॅल्क्युलेट स्क्वेअर इन SQ. याच्यामध्ये काय झालं, ही कंडिशन टेस्ट केली. जर कंडिशन ट्रू असेल तर नेक्स्ट कंडिशन टेस्ट करणार. नेक्स्ट कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आता इथे बघूयात, रीड अ नंबर. एक नंबर एंटर करूयात आपण, 2 ग्रेटर दॅन 0. कंडिशन कशी आली, ट्रू. देन ते नेक्स्ट कंडिशन टेस्ट करणार. आता इथे आपण 4 घेतलं, 4 लेस दॅन 100. कंडिशन ट्रू. देन स्टेटमेंट ब्लॉक इज एक्झिक्युटेड. म्हणजे इथे काय होणार, 4चा स्क्वेअर होणार 16. देन स्क्वेअर इथे प्रिंट होणार. सपोज जर आपण इथे -1 नंबर रीड केला असता तर -1 ग्रेटर दॅन 0. कंडिशन काय होणार, फॉल्स, आणि ते एक्झिक्युशन स्टॉप होणार. The fifth switch statement, it is similar to else if statement in which the next condition is tested only when the previous condition is false. The difference in that in which in switch the conditions are tested for a equality. स्विच स्टेटमेंट आहे ते else if स्टेटमेंट सारखंच वर्क करतं. बघूयात आपण. क्वेश्चन, रीड डे नंबर, डिस्प्ले डे ऑफ वीक. आता इथे काय झालं पाहिजे, एक नंबर आपण रीड करायचा आणि डिस्प्ले काय झालं पाहिजे, डे ऑफ वीक. अल्गोरिदम काय येईल मग, रीड डे नंबर कशामध्ये आता रीड करायचा आपण, डी या व्हेरिएबलमध्ये. 3, इफ डी इज इक्वल्स टू 1. जर डी इज इक्वल्स टू 1 असेल तर काय प्रिंट होणार, संडे. एल्स इफ ही जर कंडिशन फॉल्स असेल, म्हणजे इथं दिले बघा, नेक्स्ट कंडिशन इज टेस्टेड ऑनली वेन द प्रिवियस कंडिशन इज फॉल्स. म्हणजे प्रिवियस कंडिशन जर फॉल्स असेल तर नेक्स्ट कंडिशन टेस्ट करणार. तर नेक्स्ट कंडिशन काय आहे, डी इज इक्वल्स टू 2. डी इज इक्वल्स टू 2 असेल तर प्रिंट काय होणार, मंडे. देन ही कंडिशन फॉल्स असेल तर नेक्स्ट कंडिशन चेक करणार. डी इज इक्वल्स टू 3, देन प्रिंट ट्यूजडे. ओके. आता इथे बघूयात फ्लोचार्टमध्ये. एक नंबर रीड करूयात आपण, डी. सपोज डी इज इक्वल्स टू 1 असेल, ही कंडिशन ट्रू. देन प्रिंट काय होणार, संडे. इफ ही कंडिशन फॉल्स असेल तर नेक्स्ट कंडिशन चेक करणार. डी इज इक्वल्स टू 2. म्हणजे डीची व्हॅल्यू आपण जेव्हा 2 एंटर करू त्याच वेळेस मंडे प्रिंट होणार. ओके. जर 3 प्रिंट केली तर 3 एंटर केली व्हॅल्यू तर प्रिंट काय होणार, ट्यूजडे. आणि ही जर कंडिशन फॉल्स असेल तर काय होणार मग, अदर डे प्रिंट होणार. आता सपोज ह्या ज्या व्हॅल्यू आहेत 1 2 3, आपण सपोज जर 6 एंटर केलं तर ह्याच्यामध्ये कोणती कंडिशन आपण दिली आहे का, ऑलरेडी नाही दिली, त्यामुळे ते एक्झिक्यूट होणार नाही. आता सेकंड टाईप आहे फ्लोचार्ट फॉर लूपिंग. ओके. आता सिक्वेन्शियल फ्लोचार्ट हा एक आपला टाईप होता. तो सिक्वेन्शियल फ्लोचार्ट म्हणजेच हे बघा, हा जो फ्लोचार्ट आहे याला सिक्वेन्शियल फ्लोचार्ट असं म्हणतो आपण. ओके. हा फ्लोचार्ट किंवा हा फ्लोचार्ट ह्याला आपण सिक्वेन्शियल फ्लोचार्ट असं म्हणतो. आता फ्लोचार्ट फॉर लूपिंग. लूप इज अ रिपीटेड एक्झिक्युशन ऑफ सम स्टेटमेंट्स. एव्हरी लूप हॅज अ 4 बेसिक रिक्वायरमेंट्स. लूपमध्ये काय होतं तर एखादं स्टेटमेंट आहे ते रिपीटेडली एक्झिक्यूट होतं. आता बघा, डिसिजन मेकिंगमध्ये स्टेटमेंट आपण बघितले, इफ स्टेटमेंट, एल्स इफ स्टेटमेंट, नेस्टेड इफ, ते काय झालं, एकदाच एक्झिक्यूट झालं. त्याच्यामधले स्टेटमेंट आहे ते एकदाच एक्झिक्यूट झाले. तसं लूपमध्ये काय होतं, ते स्टेटमेंट रिपीटेडली एक्झिक्यूट केलं जातं. ओके. आता त्याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट 4 आहेत, त्या बघूयात आपण. इनिशियलायझेशन. व्हॉट इज इनिशियलायझेशन, इट इंडिकेट्स वेअर टू स्टॉप. म्हणजे वेअर टू स्टार्ट, म्हणजे स्टार्ट आपल्याला स्टार्टिंगलाच काय बोलतो आपण, इनिशियलायझेशन. सेकंड, कंडिशन. वेअर टू स्टॉप. कंडिशन म्हणजे काय, वेअर टू स्टॉप, आपल्याला कुठे थांबायचं आहे. ओके. इफ द कंडिशन इज ट्रू देन द स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. जर ती कंडिशन ट्रू असेल तरच काय होणार, स्टेटमेंट आर एक्झिक्युटेड.
स्टेटमेंट्स, दिस इज अ ब्लॉक ऑफ कोड टू एक्झिक्यूट रिपीटेडली. आता लूपमधलं स्टेटमेंट काय होतं, इथे रिपीटेडली एक्झिक्यूट केलं जातं. फोर्थ रिक्वायरमेंट काय आहे, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. दिस इज द चेंज इन व्हेरिएबल टू रीच ॲट द एंड. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंटमध्ये काय केलं जातं, तर एखादी व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची किंवा डिक्रीमेंट करायची. त्याच्यामुळे काय होतं की व्हेरिएबलमधली जी व्हॅल्यू आहे ती परत चेंज होत राहते. आता लूप्स आर ऑफ टू टाइप्स, एंट्री कंट्रोल लूप अँड एक्झिट कंट्रोल लूप. एंट्री कंट्रोल लूप, in entry control loop the condition is tested before statement. Here if the condition is false then the statement will not be executed. एंट्री कंट्रोल लूप मध्ये काय होतं, तर कंडिशन केव्हा टेस्ट होते, स्टेटमेंटच्या आधी टेस्ट होते. आता ह्याच्यामध्ये बघूयात, इफ द कंडिशन इज फॉल्स देन द स्टेटमेंट विल नॉट बी एक्झिक्युटेड. जर कंडिशन फॉल्स झाली तर स्टेटमेंट काय होतं, एक्झिक्यूट होत नाही. आता इथे आपण एक्झाम्पल बघूयात, प्रिंट 1 to 10 नंबर्स. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 to 10 नंबर्स प्रिंट करायचे. त्यासाठी फर्स्ट काय करायला लागणार आपल्याला, 4 रिक्वायरमेंट्स बघितलं आपण, इनिशियलायझेशन, कंडिशन. तर त्याच्यामध्ये आता इनिशियलायझेशन बघूयात. आता इथे इनिशियलाइज आपण काय केलं आहे, आय इज इक्वल्स टू 1. आय हा 1ला इनिशियलाइज केला आहे, म्हणजे आता आपल्याला 1 to 10 जायचं आहे ना, त्यासाठी आय कशाला इनिशियलाइज करणार, आपल्याला कशाला करावं लागणार, 1ला. कंडिशन काय येणार, आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं आहे, 1 पासून 10 पर्यंत, म्हणून आय लेस दॅन इक्वल टू 10. स्टेटमेंट काय येणार, ती जी आयची व्हॅल्यू आहे ती प्रिंट होत राहणार. ओके, प्रिंट आय. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, आता इथे कसं ठरवायचं इन्क्रीमेंट का डिक्रीमेंट, बघा आता इथे 1 to 10 नंबर प्रिंट करायचे, म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे नंबर काय होत जातोय, इन्क्रीमेंट होत जातोय. त्याच्यामुळे आपल्याला इथे ऑब्विसली काय करावं लागणार आहे, इन्क्रीमेंट. आय इज इक्वल्स टू आय प्लस 1. अल्गोरिदम बघूयात आपण. सेट आय इज इक्वल्स टू 1, आय 1ला इनिशियलाइज केला, देन इथे रिपीट वाय आय लेस दॅन इक्वल्स टू 10. ही कंडिशन दिली, प्रिंट काय झाला, आय, देन इन्क्रीमेंट आय बाय 1. आय काय झाला, एक नी इन्क्रीमेंट झाला. आता इथे आपण फ्लोचार्टमध्ये बघूया, म्हणजे जास्त अंडरस्टँड होईल. आयची व्हॅल्यू किती आहे, फर्स्ट 1 आहे. आय लेस दॅन इक्वल्स टू 10, म्हणजे 1 लेस दॅन इक्वल टू 10. कंडिशन कशी आहे, ट्रू. मग इथे प्रिंट काय होणार, आय प्रिंट होणार, म्हणजे आयची व्हॅल्यू फर्स्ट ऑफ ऑल काय प्रिंट होणार, 1. देन हे स्टेटमेंट ब्लॉक एक्झिक्यूट होणार की इन्क्रीज आय बाय 1, म्हणजे आय इज इक्वल्स टू आय प्लस 1, म्हणजे आय काय प्रिंट झालेला इथे आपला 1, 1 प्लस 1 2. मग आता इथे 2 जाणार परत वरती. मग इथे कंडिशन टेस्ट होणार, 2 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. देन अगेन प्रिंट 2, देन इन्क्रीज आय बाय 1, म्हणजे आय इज इक्वल्स टू 2 प्लस 1 झाले 3. म्हणजे असं कधीपर्यंत टेस्ट होणार, जोपर्यंत प्रिंट होत नाही, जोपर्यंत 1 to 10 प्रिंट होत नाही तोपर्यंत हे लूप काय होणार, फिरत राहणार असंच. आता सपोज इथे 11 आलं, 11 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन काय आली, फॉल्स. मग इथं आपण एक्झिक्युशनमधून बाहेर. एक्झिट कंट्रोल लूप. इन धिस लूप द कंडिशन इज टेस्टेड ॲट द बॉटम. आता एंट्री कंट्रोल लूपमध्ये काय होत होतं, कंडिशन कुठे टेस्ट केली जात होती, टॉपला. इथे लगेच म्हणजे इनिशियलायझेशन झालं की लगेच कंडिशन टेस्ट केली जात होती. तसं एक्झिट कंट्रोल लूपमध्ये नाही आहे. एक्झिट कंट्रोल लूपमध्ये कंडिशन कधी टेस्ट केली जाते, बॉटमला. ओके, आता प्रिंट 1 to 10 नंबर्स. आता इथे पण इनिशियलाइज कशाला होणार, 1लाच. आता इथे स्टेटमेंट काय असणार आहे, प्रिंट आय. इन्क्रीमेंट होणार का डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट होणार. आय इज इक्वल्स टू आय प्लस 1. आता कंडिशन तीच राहणार ना, आय लेस दॅन इक्वल टू 10. अल्गोरिदममध्ये पण थोडा चेंज होणार. अल्गोरिदममध्ये कंडिशन काय होणार, 5th स्टेपला जाणार. इथे बघा कंडिशन कुठे लिहिली आपण, 5th स्टेपला. फ्लो चार्ट बघूयात. आता इथे आय इज इक्वल्स टू 1, आयची व्हॅल्यू कितीला इनिशियलाइज केली आहे, 1ला. मग पहिल्यांदा काय होणार इथे, प्रिंट आय, म्हणजे पहिल्यांदा प्रिंट 1 होणार, इथे 1 प्रिंट होणार. देन आय इज इक्वल्स टू 1 प्लस 1, मग आयची व्हॅल्यू किती झाली इथे, 2. आता इथे कंडिशन टेस्ट करणार, 2 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू.
आता परत इथे वरती येणार. आता किती प्रिंट होणार 2. आता इथे येणार. आता इथे आय किती झाला आहे 2. देन इथे 2 + 1 3. आता इथे परत कंडिशन टेस्ट करणार. 3 <= 10. कंडिशन ट्रू. अगेन प्रिंट होणार. इथे किती प्रिंट होणार आता 3. ओके. आता एक कधीपर्यंत लूप फिरत राहणार जोपर्यंत व्हॅल्यू 1 to 10 प्रिंट होत नाही तोपर्यंत. आता सपोज इथे 11 आली तर काय होणार 11 <= 10. कंडिशन फॉल्स मध्ये एक्झिक्युशनमधून बाहेर येणार. ओके समजलं. आता आपल्याला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट इझिली राईट करू शकतो आपण, काहीच अवघड नाही आहे. आणि अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट एकदा आपल्याला समजलं की कसं राईट करायचा मग आपल्याला प्रोग्राम आपण इझिली करू शकतो. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे डिसिजन मेकिंग स्टेटमेंटचे काही प्रोग्राम्स आणि लूपिंगचे काही प्रोग्राम्स आहेत ते आपण बघणार आहोत. ओके. आता कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ओके.